सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 171 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीने अर्जुनसाठी केलेलं सरप्राईज प्लॅन पाहून अर्जुन खूप भारावून गेला होता. अख्खं शहर ते आकाशातील रोषणाई पाहत होतं. तन्वी त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, वेलकम बॅक अर्जुन सर. अर्जुन तिच्याकडे पाहून हसला आणि थँक्यू स्वीट हार्ट असं म्हणाला. तन्वी म्हणाली, अर्जुन, सरप्राईज अजून संपलेलं नाही, त्यामुळे तू तुझं थँक्यू राखून ठेव. अर्जुन म्हणाला, अजून काही बाकी आहे? तन्वी म्हणाली, हो, ते बघ. मग तिकडून केक आला, अर्जुनच्या फेवरेट फ्लेवरचा, आणि त्यावर लिहिलं होतं, वेलकम बॅक अर्जुन. ते पाहून अर्जुन नुसता हसला. तन्वीने त्याला इशारा केला आणि त्यानं केक कट केला. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अर्जुनने पहिला केक तन्वीला भरवला आणि तिने तिचा तोच उष्टा केक त्याला भरवला. आणि आता अर्जुन पुन्हा हसून म्हणाला, थँक्यू तनू, माझ्यासाठी इतकं सगळं केल्याबद्दल. तन्वी म्हणाली, अर्जुन, तुला किती घाई असतं रे आभार प्रदर्शनाची. थांब ना थोडंसं, माझं पूर्ण सरप्राईज तरी होऊ दे. अर्जुन पुन्हा बुचकळ्यात पडून म्हणाला, तनू, अजूनही काही शिल्लक आहे का? तन्वी म्हणाली, यस बेबी, तिकडे बघ. असं म्हणून तिने इशारा केला तिकडे अर्जुननं पाहिलं आणि एका मागून एक अशी खूप लहान लहान मुलं हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन धावतच त्याच्याजवळ आली आणि प्रत्येकजण त्याच्याजवळ येऊन त्याला गुलाबाचं फूल देत होतं आणि म्हणत होतं, वेलकम बॅक अर्जुन अंकल, वी आर लव यू. आणि ती छोटी छोटी सगळी फुलपाखरासारखी बागडणारी मुलं पाहून अर्जुन खूप हसायला लागला. ती मुलं त्याच्या भोवती पळत होती, त्याच्या हाताला पकडत होती, त्याला इकडे तिकडे ढकलत होती. पण अर्जुन आता न चिडता ते सगळं एन्जॉय करत होता. आणि आता एका छोट्याशा क्यूट मुलीने अर्जुनच्या हाताला पकडलं आणि त्याला खाली वाकण्याचा इशारा केला. अर्जुनला काहीच कळालं नाही की ती अशी का करते. त्यानं तन्वीकडे पाहिलं आणि खाली झुकला. तसे त्या छोट्या गोंडस मुलीनं अर्जुनच्या गालावर एक गोड क्यूट किस केला आणि अर्जुन पुन्हा खूप खूप हसायला लागला. त्याला आता अजिबात मोह आवरला नाही आणि त्यानं ती छोटीशी परी उचलून कडेवर घेतली आणि तिच्या गालाचा किस घेतला आणि ती चिमुरडी त्याच्याकडे बघून गाल फुगवून, ओठ बाहेर काढून, डोळे मोठे करून रुसऱ्यावर म्हणतात तशी म्हणाली, अंकल, तुमची मिशी टोचते ना. आणि हे ऐकून आता तर तन्वी आणि अर्जुन खूप खूप हसायला लागले. आणि द अर्जुन सर तिच्या पुढे कान पकडून क्यूट फेस करत म्हणाली, सॉरी बेबी, पुन्हा नाही असं करणार. नेक्स्ट टाईम मी दाढी मिशी काढून तुला किस करेल. आणि ती पुन्हा म्हणाली, नको अंकल, तुम्ही असेच खूप हँडसम दिसता. आणि आता पुन्हा तन्वी अर्जुन हसायला लागले. तिचा तो क्यूटनेस पाहून अर्जुनला तन्वीचीच आठवण आली. ती सुद्धा ओठ बाहेर काढून रुसली की अशीच दिसायची, क्यूट क्यूट. मग ती छोटीशी गुडिया पुन्हा अर्जुनच्या कानात हळूच म्हणाली, आणि अंकल, तुम्ही माझ्यासाठी तुमची दाढी मिशी काढली तर आंटी ओरडतील ना तुम्हाला. माझी मम्मीसुद्धा डॅडला अशीच ओरडते. आणि ते ऐकून अर्जुनने डोळेच मोठे केले आणि पुन्हा तिची पप्पी घेऊन हसायला लागला. तन्वी म्हणाली, अर्जुन काय म्हणाले रे ती? अर्जुन म्हणाला, अभी नहीं, बाद में बताएंगे. मग तन्वी त्या सगळ्यांना म्हणाली, जा बरं मुलांनो आणि डिनर करा आणि आईस्क्रीमसुद्धा आहे, खूप मस्त एन्जॉय करा. कम ऑन गो. तसे सगळे पळाले आणि मग ती सगळी गुलाबाची फुलं अर्जुनच्या हातात होती. त्यानं ती तन्वी समोर पकडली आणि म्हणाला, जाणे मन, आता तरी संपले का सरप्राईज, का अजून काही शिल्लक आहे? मी माझं आभार प्रदर्शन करू का? आणि आता तन्वी म्हणाली, थांब ना बेबी, किती रे घाई असते तुला. अर्जुन थक्क होत म्हणाला, व्हॉट तनू, अजून काही शिल्लक आहेच का?
बास ना आता. तन्वी म्हणाली, माझं मन भरेपर्यंत मी तुला सरप्राईज देत राहणार. आणि आता अतुल, कुणाल, रिया, अतुलची बायको एकाच टेबलवर बसले होते. आणि अर्जुनकडे पाहून कुणाल म्हणाला, हा धूमकेतू खरंच सुधारल्यासारखा वाटतोय का रे अतुल? नक्की बदलला आहे का? का वाघानं तात्पुरती शिकार करणं सोडून दिला आहे आणि तो सगळ्यांसोबत हसतोय, नाचतोय? अतुल म्हणाला, मलाही तसंच वाटते. ते अर्जुन सर आहेत. त्यांचा स्वभाव जाता जाणार नाही. फक्त थोडे चेंज झाले आहेत, बास. आणि परिस्थिती बघून वागायला शिकले आहेत. पण परिस्थिती जर त्यांच्यासमोर बिकट आली तर त्यांना पूर्वीचे अर्जुन सर व्हायला वेळ नाही लागणार. ते पूर्वीचे अर्जुन सर होणार म्हणजे होणार, नो डाऊट. कारण मी त्यांना ओळखतो ना, खूप आधीपासून. मग आता तन्वीनं अतुलला हाक मारली. अतुलसुद्धा लगेच कामाला लागला. सगळ्या लाईट्स ऑफ केल्या आणि समोर एक व्हिडिओ ऑन झाला. त्यावर आता अर्जुनच्या आई आणि बाबांचा फोटो आला. आणि ते पाहून अर्जुन थोडा नर्वस झाला. त्याला त्याच्या आईला त्याच्या बाबासोबत पाहायचं नव्हतं. पण तन्वीनं त्याचा हात पकडला आणि खूप प्रेमानं दाबला. अर्जुननं एक दीर्घ श्वास घेतला आणि तो अप्रिय चेहरा त्याच्या प्रिय व्यक्तीबरोबर सहन न होऊन त्यानं फक्त डोळे मिटले. अर्जुन आयुष्यभर त्याच्या आईला माफ करू शकत नव्हता. अगदी तन्वी सांगत आहे म्हणून सुद्धा नाही. तो तिचं सगळं ऐकणार होता, पण एवढी गोष्ट सोडून. कारण प्रेमात प्रतारणा करणं, फसवणं हे त्याला आवडत नव्हतं. तो मरेपर्यंत तिचा तिरस्कारच करणार होता. पण रिया मात्र खूप खुश झाली होती तो फोटो पाहून. आणि मग आता एक व्हिडिओ क्लिप सुरू झाली. त्यामध्ये अतुल स्वतः बोलत होता अर्जुनच्या लाईफविषयी, कारण तो त्याचा एकुलता एक बेस्ट फ्रेंड होता. अर्जुनचे सगळे फोटो आता त्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, अगदी लहानपणापासूनचे, रियासोबतचे सुद्धा. आणि अतुल फार मजेशीर पद्धतीने ते सगळे फोटो दाखवत होता. सगळे हसत होते आणि अर्जुनही हसत होता. आणि आता अतुल म्हणाला, वेट वेट वेट, आता तुम्हाला दिसणार आहे अर्जुन सरांची फर्स्ट वाईफ. तशा सगळ्यांनी भुवया उंचावल्या आणि कुजबूज सुरू झाली. म्हणजे अर्जुन सरांनी 2-2 लग्न केले की काय? आणि आता कुणाल तर चक्रावला आणि डोकं खाजवत म्हणाला, आता हे कसलं सरप्राईज म्हणायचं? खरंच यानं आधी लग्न केलं होतं की काय? अतुलला सगळं माहीत आहे, म्हणजे नक्कीच केलं असणार. तरी मी तन्वीला म्हणत होतो की याच्यासोबत लग्न करू नको. तिनं माझं अजिबात ऐकलं नाही. नीट चौकशी कर असं म्हणाल होतो मी तिला. आता कुणाल हे कधीपर्यंत म्हणणार होता काय माहीत. बहुतेक ते सगळे म्हातारे होईपर्यंत त्याच्या तोंडातून हे वाक्य सुटणारच नव्हतं. आणि आता समोर आला हॉस्टेलमधल्या अतुल आणि अर्जुनचा फोटो. हॉस्टेलमधली त्यांची मस्ती त्या फोटोतून दिसतच होती. अक्षरशः चड्डीची नाडी काढून दोघांनीही एकमेकांच्या कपाळाला बांधली होती, मुंडावळ्या म्हणून. आणि एकमेकांना नवरा बायको म्हणून हाताने लव चिन्ह केलं होतं. आणि अतुलच्या उघड्या पाठीवर लिहिलं होतं, जस्ट मॅरिड. तो फोटो पाहून आता सगळे खूप खूप हसायला लागले. तन्वीसुद्धा हा फोटो पहिल्यांदाच पाहत होती आणि खूप हसली. अर्जुनने डोळे मोठे केले आणि लाजत म्हणाला, या अतुलला गाढवाला काडीची अक्कल नाही. हा तर माझं पूर्ण वस्त्रहरणच करून राहणार. ओ माय गॉड. आता हॉस्टेलमधले आम्हा दोघांचे बाकीचे सुद्धा फोटो आहेत. ते इथे आणि दाखवू नये म्हणजे बरं, असं तो मनात म्हणत होता. आणि तन्वी त्याच्याकडे बघून क्यूट क्यूट हसत होती आणि हळूच त्याला म्हणाली, अहो आवडली बरं का माझी सवत. आणि पुन्हा स्क्रीनवर दुसरा फोटो आला. त्या फोटोत अतुल आणि अर्जुन एकमेकांच्या गालावर किस करत होते. आता अर्जुनची ही बाजू पहिल्यांदाच सगळेजण पाहत होते. सगळ्यांना तर अँग्री, यंग, डॅशिंग, सतत चिडणारा, बिझनेस मीटिंग करताना प्रॉम्प्ट असणारा अर्जुनच दिसायचा. पण खरा अर्जुन कसा आहे हे अतुलला आणि तन्वीलाच माहीत होतं.
आणि म्हणून तो कसाही वागला तरी ते दोघे त्याच्यावर कधीच डाऊट घेत नव्हते किंवा साथ सोडत नव्हते. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी एवढेच तर महत्त्वाचं असतं. एक चांगला मित्र आणि एक चांगली बायको, चांगली जोडीदार. आणि अर्जुन स्वतःला नशीबवान समजत होता की त्याच्या आयुष्यात अशा 2 व्यक्ती होत्या, अतुल आणि तन्वी. आणि मग ते फोटो पाहून कुणालने मात्र वॅक असं तोंड वाकडं केलं. शी, काय हा नॉनसेन्सपणा, असं तो म्हणाला. आणि अर्जुन हसून म्हणाला, तनू तू पण ना, तूच त्याला सांगितलं ना हे सगळं करायला. आणि तन्वी फक्त हसली. आता समोर स्क्रीनवर अतुल आणि अर्जुनचे कॉलेजचे फोटो होते. एक एक करून सगळे फोटो स्क्रीनवरून जात होते. नुकताच MBA पूर्ण झालेला, नीट धड दाढी मिशीसुद्धा आली नव्हती त्याला. आणि अर्जुनने बिझनेसमध्ये पदार्पण केलं होतं. त्याची ही माहिती अतुल देत होता. अर्जुन खूप हँडसम दिसत होता त्यावेळीसुद्धा. आता आहे त्यापेक्षा थोडा गुटगुटीतच होता. आणि मग तेव्हापासूनचे अर्जुनला मिळालेले सगळे पुरस्कार, त्याची बिझनेसमध्ये झालेली वाढ, त्यानं केलेली प्रगती आणि त्यानं घेतलेली गरुड झेप, हे सगळं फोटोसहित दाखवलं जात होतं. आणि मग आता तो क्षण आला जेव्हा तन्वी आणि अर्जुनचं लग्न झालं होतं. आणि अतुल म्हणाला, आणि आत्ता या पिसाळलेल्या धूमकेतूच्या लाईफमध्ये आली एक स्मार्ट आणि ब्युटिफुल बिनशेपटाची वाघीण. आणि आता ही 2 विचित्र नावं ऐकून पुन्हा सगळ्यांनी भुवया उंचावल्या. अर्जुननं आता डोक्यालाच हात लावला. उद्या अतुल अर्जुनचा खूप मार खाणार होता. पण आता हे सगळं तन्वी मॅडमच्या आशीर्वादाने चाललं होतं. मग अतुल कशाला कोणाचं ऐकतोय. आणि म्हणाला, या वाघाच्या आयुष्यात आली एक वाघीण. वाघ वाघीण असले तरी ते टॉम अँड जेरीसारखे भांडत होते बरं का. आणि या दोघांच्या मध्ये माझं नेहमीच सँडविच व्हायचं. आणि इतक्यात कुणालसुद्धा जागेवरून उठला आणि म्हणाला, आणि माझंसुद्धा. आणि आता सगळे हसत होते. अर्जुनसुद्धा हसला आणि म्हणाला, हा अतुलपणा डफर आहे नुसता. आणि मग तन्वी मॅडमची त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एंट्री झाली. आणि अर्जुन सर फार इंटरेस्ट दाखवून तो व्हिडिओ पाहू लागले. आफ्टर ऑल प्रेमाचा विषय होता ना. आणि आता अतुल म्हणाला, या आहेत मिसेस तन्वी अर्जुन देसाई, अर्जुन सरांच्या सेकंड वाईफ. असं म्हणून स्क्रीनवर त्या दोघांचे खूप सुंदर सुंदर फोटो दाखवत होते. स्वित्झर्लंडमधले हनीमूनचे सुद्धा काही फोटो होते त्यात. आणि मग अतुल म्हणाला, अब इस लव स्टोरी में आया एक ट्विस्ट, नन्हा शेर मतलब आर्यन अर्जुन देसाई. असं म्हणून स्क्रीनवर आर्यनचे फोटो दिसू लागले. आता तन्वीच्या हातात असलेल्या आर्यनला पाहून अर्जुनने त्याचा गोड गोड किस घेतला. आणि अतुल म्हणाला, आणि तुमच्यासमोर आता येणार आहे अर्जुन सरांची थर्ड वाईफ. तशी पुन्हा सगळ्यांनी भुवया उंचावल्या. आणि आता अर्जुन म्हणाला, ओ नो, आता काय दाखवतोय हा अतुल कुणास ठाऊक. आणि आता स्क्रीनवर आज सकाळीच मंदिरामध्ये अर्जुन आणि तन्वी यांनी घेतलेल्या सप्तपदीचे फोटो झळकले. अर्जुननं तन्वीला मिठीत उचलून घेतली होती. दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घातले होते आणि होमाभोवती फेरे घेत होते. त्याची छोटीशी क्लिप स्लो मोशनमध्ये स्क्रीनवर दिसत होती. आणि वाव, काय सुंदर दिसत होते ते दोघे. आता ही क्लिप अर्जुन आणि तन्वीला सुद्धा पाहायला भेटली नव्हती. अतुलनं ती गुपचूप शूट केली होती. असल्या कामात तो खूपच माहिर होता. आणि ते पाहून तन्वी आणि अर्जुनने एकमेकांचा हात पकडला. सगळेजण खूप कौतुकानं ते पाहत होते. आणि मग सगळ्यात शेवटी लिहिलं होतं, द अर्जुन इज बॅक, ए तो सिर्फ टेलर था, पिक्चर अभी बाकी है. व्हिडिओ संपला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पुन्हा सगळ्यांनी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन केलं लग्न केल्याबद्दल. मग आता सगळे पार्टी एन्जॉय करत होते. आणि अर्जुनने तन्वीचा हात पकडून तिला एका कोपऱ्यात आणली आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आता तरी मी तुला थँक्यू म्हणू शकतो की नाही. तन्वी म्हणाली, अर्जुन, मला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. मी जे केलं ते माझ्यासाठीच केलं, कारण तुझ्यात मी राहते डिअर. अर्जुन म्हणाला, तनू,
तू माझ्या आयुष्यात असणं हेच माझ्यासाठी खूप सुंदर गिफ्ट आहे. सगळ्यात मोठं गिफ्ट तेच आहे. तन्वी म्हणाली, तरीसुद्धा मला माझं रिटर्न गिफ्ट हवं आहे अर्जुन. आणि अर्जुन म्हणाला, तुला तुझं रिटर्न गिफ्ट हवे ना? देणार नाही, जा. तन्वीने पुन्हा डोळे मोठे केले, पुन्हा गाल फुगवून बसली. आता ती मगाच्या छोट्या छोट्या क्यूटशा गोंडस मुलीसारखी वाटत होती. मग अर्जुन तिला तिथंच सोडून निघाला. त्यानं माईक हातात घेतला आणि म्हणाला, अटेन्शन एव्हरीबडी. तसं सगळ्यांनी त्याच्या आवाजाकडे कान टवकारले आणि तो म्हणाला, माझ्या वाईफनं माझं केलेलं हे कौतुक आणि मला दिलेलं हे सरप्राईज मला खूप खूप आवडलं आणि त्याबद्दल थँक्यू स्वीट हार्ट. पण आज मी इथे तिला आणखीन एक सरप्राईज देणार आहे. आणि आता कुणालने डोकंच पकडलं. ओ नो, अगेन सरप्राईज. हे सरप्राईज ऐकून मीच सरप्राईज व्हायला लागलोय. आणि अर्जुन म्हणाला, आणि ते सरप्राईज आहे की, असं म्हणून अर्जुननं तन्वीकडे पाहिलं आणि आता तन्वीसह सगळेच उत्सुकतेने तो काय अनाउन्समेंट करेल त्याची वाट पाहत होते.